नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण पुरणाच्या कटाची आमटी कशी करायची ते बघूया. कटाची आमटी करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते, त्यामुळे तुम्ही कुठल्या गावाहून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्ही कटाची आमटी कशी करता ते मला कमेंट्समध्ये सांगा. याआधी मी पुरणपोळीचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपली कटाची आमटी म्हणजे प्रोटीनचा खजिनाच. चला बघूया. कटाची आमटी करायची आहे, त्यासाठी पुरणाचा कट 4 वाट्या, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा जिरं खोबरं बारीक वाटून घ्यायचे. जिरं आणि खोबरं भाजून घेतलेलं नाहीये, तसंच घेतले. आता फोडणी करूया. 2 टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. मस्त खमंग फोडणी तयार झाली आहे. फोडणी केल्यानंतर चमच्याने थोडी मिक्स करून घ्यायची, यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि फोडणी अंगावर उडत नाही. त्यानंतर कडीलिंब म्हणजेच कढीपत्ता, आता कट घालायचा आहे. पातेल्यातून कट एकदम ओतायचा नाही, आधी चमच्याने थोडा कट घालायचा. फोडणी थोडी शांत झाली की बाकीचा कट घालायचा. यानंतर आता बाकीचं साहित्य घालूया. तिखट 1 चमचा, अर्धा चमचा गोडा मसाला, पाव चमचा गरम मसाला, मीठ, 1 तमालपत्र. तुम्ही गरम मसाला वापरणार नसाल तर त्याऐवजी थोडी दालचिनी पावडर किंवा मग 1 छोटा दालचिनीचा तुकडा घातला तरी चालेल. त्यानंतर जिरं खोबऱ्याचं वाटण घालायचं. आमच्याकडे कटाच्या आमटीत चिंचगूळ घालतात. 4 चमचे चिंचेची चटणी. यात चिंच आणि गूळ एकत्र आहे, त्यामुळे वेगळा गूळ मी घालत नाही आहे. याऐवजी तुम्ही थोडी चिंच आणि गूळ असं घालू शकता. ही अशी एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे कटामध्ये आधीच तिखट आणि बाकीचे मसाले असं साहित्य घालून आमटी उकळू द्यायची आणि नंतर आमटीला वर्ण फोडणी द्यायची, अशी आमटी करतात. चिंचगुळाची आंबट गोड चव आणि जिरं खोबऱ्याची खमंग चव अशी आमटीला खूप छान चव येते. सगळं साहित्य घातलेलं आहे. आता आमटी एक 10 मिनिटं उकळू द्यायची. यामध्ये मी लसूण घालत नाही, तुम्हाला हवा असेल तर घालू शकता. आमटी उकळलेली आहे. ही खूप घट्टही नसते आणि अगदी पातळही नसते. आहा, मस्त. कटाच्या आमटीचा सुवास अगदी घरभर दरवळतोय. थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. पुरणपोळी केलेलीच आहे, त्याबरोबर मस्त गरमागरम कटाची आमटी सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.